ಭಾಲ್ಕಿಯಲ್ಲಿ ಭಾಲ್ಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ 5 ದಿನಗಳ ಜ್ಞಾನಯಜ್ಞ ಧಾರ್ಮಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿನಚರಿ, ಪ್ರಮುಖ ಅಂಶಗಳು ಮತ್ತು ಸಂಘಟಕರ ವಿವರಗಳು ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಮುಖ ವಿವರಗಳು. ಭಾಲ್ಕಿ ಬೀದರ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಾರಕರಿ ಮಂಡಳಿಯ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಭಾಲ್ಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ ಯಜ್ಞ ನಡೆಯಲಿದೆ. ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಶುದ್ಧ 4 ರಿಂದ 8, 24 ನವೆಂಬರ್ 2025, 28 ನವೆಂಬರ್ 2025. ಸ್ಥಳ ಶ್ರೀ ಭಾಲ್ಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಭಾಲ್ಕಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ದಿನಚರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಳಿಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಆರಂಭವಾಗಿ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ನಿರಂತರ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಭಕ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಶ್ರೀ ಭಾಲ್ಕೇಶ್ವರನ ಅಭಿಷೇಕ, ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಪಠಣ, ತುಕೋಬಾರಾಯರ ಗಾಥಾ ಭಜನೆ, ಸಂಜೆ ಸಂತ ಚರಿತ್ರೆ ಕಥೆ, ಜ್ಞಾನೋಬಾರಾಯರ ಹರಿಪತ್, ರಾತ್ರಿ ಹರಿಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ವಿವಿಧ ಭಜನೆಗಳು. ವಿಶೇಷ ಆಕರ್ಷಣೆಗಳು. ಶ್ರೀ ಸಂತ ನಾಮದೇವರಾಯ, ಸಂತ ಜನಾಬಾಯಿ, ಜ್ಞಾನೋಬಾರಾಯ್, ತುಕೋಬಾರಾಯರ ಸಾಹಿತ್ಯ ವಿಶೇಷ ಪ್ರಾಧಾನ್ಯ. ರತ್ನದೀಪ ಶೇರಿಕಾರ್ ಅವರಿಂದ ಕಥಾವಾಚನ. ಯೋಗೇಶ್ ಎಂ ಪುರಿ, ಸಂದೀಪ್ ಎನ್ ಪಾಟೀಲ್, ದಿಲೀಪ್ ಎನ್ ಮಂಕಾರಿ ಅವರ ಕ್ರಿಯಾತ್ಮಕ ಕೀರ್ತನ ಸೇವೆ. ಸಂತೋಷ್ ಮಹಾರಾಜ್ ಗಿರಿ, ಶಿವ ಬಾಪು ಮಹಾರಾಜ್, ಮಾರುತಿ ಎನ್ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಮಹೇಂದ್ರ ಎನ್ ಮಸ್ಕೆ ಅವರ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮಾರ್ಗದರ್ಶನ. ಕೊನೆಯ ದಿನದ ವಿಶೇಷ 28 ನವೆಂಬರ್ ಶುಕ್ರವಾರ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಪಾರಾಯಣ, ತುಕೋಬಾರಾಯ್ ಗಾಥಾ ಪೂಜೆ, ಕಲಾಯ ಕೀರ್ತನೆ, ನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ವಿತರಣೆ. ಸಂಘಟಕರು ಮತ್ತು ಸಂಪರ್ಕ ಶಿವದತ್ ವಾರಕರಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಭಾಲ್ಕಿ ವಾರಕರಿ ಉತ್ಸವ ಸಮಿತಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. रामकृष्ण हरी. देश, देव, धर्म, संत, ग्रंथ, परंपरा, संस्कृती याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वेळोवेळी समाजामध्ये जागरण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संत महात्म्यांनी ज्या मार्गानं मार्गक्रमण केलं त्याच मार्गानं आम्ही त्यांच्या असणाऱ्या पाठीमागे निघालो. पेनीची पंथे चालू जाता नपडे गुंता कुठे काही या न्यायाने धर्माचे पालन करणे, पाखाडणं खंडन. राष्ट्रीय वारकरी परिषद आयोजित 5 दिवसीय ज्ञानयज्ञ श्री क्षेत्र भालकेश्वर मंदिर भालकी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी औचित्य अशा पद्धतीचं आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि जनाबाई यांच्या समाधी सोहळ्याला 775 वर्ष पूर्ण होतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला यावर्षी 750 वर्ष पूर्ण होतात. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यामध्ये ज्यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेची स्थापना केली ते संस्थापक आणि अध्यक्ष वैकुंठवासी श्रीगुरु निवृत्ती महाराज भक्ती बाबांचा चतुर्थ पुण्यस्मरण याच असणाऱ्या कार्यक्रमामध्ये येतो. आणि या सर्वांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम इथे घेण्याचं ठरवलं, ज्याच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा मिळावी, तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी, वृक्षारोपण व्हावं, परिसर जे आहे सगळं संतुलन व्यवस्थित व्हावं, पंचही जे महाभूत आहेत त्या पंचमहाभूतावर कोणत्याही पद्धतीचा आघात होऊ नये आणि सर्व समाजाचं कल्याण व्हावं या उदात्त हेतूनं आम्ही सर्व भालकी तालुक्यातील वारकरी मंडळी आणि आमच्याबरोबर समाजातील असणारं मोठमोठी जी मंडळी आहेत, समाजमान्य असणारी सगळ्या लोकांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रमाचा कालावधी आहे दिनांक 24/11/2025 ते 28/11/2025 या कालावधीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ज्या ज्या संतांचे सोहळे यावर्षी प्राप्त होतात त्या माध्यमातून त्या संतांचं चरित्र म्हणजे नामदेवरायांचं चरित्र, जनाबाईचं चरित्र, ज्ञानोबारायांचं चरित्र आणि जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र 4 दिवस असणारं सलग चालणार आहे. नामदेवरायांचं चरित्र रत्नदीप शेरिकार, जनाबाईचं चरित्र योगेश महाराज चल्लाळकर, ज्ञानोबारायांचं चरित्र ॲडव्होकेट संदीप महाराज तेलगावकर आणि जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आदरणीय दिलीप महाराज मानकरी यांच्या माध्यमातून असणारं कथन होणार आहे. त्याचबरोबर कीर्तनासाठी श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज येनकीकर, शिवाबापू कळमनुरीकर, वेदांताचार्य मारुती महाराज शास्त्री तुलपुणे पंढरपूरकर आणि त्याचबरोबर धर्माचार्य महेंद्र महाराज मस्के यांची कीर्तनं संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होईल. तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. भालकीवासी मंडळी खूप मोठ्या
उत्साहानं या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात, सहकार्य करतात आणि कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी आदरणीय आमचे ज्येष्ठ मराठा समाजाचे नेते किशनराव पाटील इंचुरकर, आम्ही या मठाचे मठाधिपती हरिभक्ती धर्माचार्य बबलू महाराज, त्याचबरोबर शिवाजी महाराज काशीवाले, राम महाराज पाटील वळसंकर, या गावातले विलेकरी प्रमुख ते असणारे प्रकाश महाराज तगरखेडे, तानाजीराव तगरखेडे, अरविंद कुलकर्णी, अनिल सूर्यवंशी, त्याचबरोबर प्रताप पाटील भालकीकर, ही सगळी मंडळी, या सगळ्यांचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी या सगळ्या लोकांना आम्ही असणारं आमंत्रित केलेलो आहोत. ते नक्कीच असणारं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठी भूमिका या ठिकाणी बजावणार आहेत. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावं, तन मन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य करावं, अशी विनंती समग्र बिदर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाला आम्ही या माध्यमातून करीत आहोत. रामकृष्ण हरी. निष्प्रह सेवा करते हैं और ज्ञानमय जो है सेवा करते हैं, इसलिए आपके साथ अच्छे लोग हजारों में रहते हैं। और हमारे को जो है मदद हमारा जो है पुणे से, हैदराबाद से, भालकी से, बीदर से और हर तरफ से महाराज जहाँ भी गए उनको जो है सहकार करने वाले बहुत अन्नदाता है, दानशूर है, अच्छे लोग हैं, सभी समाज के लोग हैं। मैं विनंती करता हूँ समाज के सभी लोगों को कि अच्छे कार्य में आप जो है 24 तारीख से कंटिन्यू शाम को जो है कीर्तन को आओ, प्रवचन को आओ, और सतंदार जो है 28 तारीख को 4 दिन का कार्यक्रम है। आप सभी महान लोग, स्त्री पुरुष बाल वृद्ध सभी यहाँ पर आने का कष्ट करें। और ये बड़ा जो है सबसे बड़ा जो है ये कार्यक्रम है ज्ञान लेने का, इसलिए पावन हो जाओ, अपना जो है जीवन सार्थक कर लो। मैं सभी भालकी नगर के तालुके के महान लोगों को विनंती करता हूँ, ये कार्यक्रम को तन मन धन से आप दान देकर सहकार कर आप हर साल ये 16 होने वाला है, होते रहेगा, ये हम सभी के तरफ से महाराज को आश्वासन देता हूँ। और इस सुबह अवसर पर हमारे पत्रकार जी जो सुबह जो है 8:45 बजे बोले थे, 9 बजे उपस्थित है, उनके लिए मेरे तालुके की तरफ से, समाज की तरफ से बहुत धन्यवाद देता हूँ। आपका कार्य जो महान है, आप ही इस कार्य को बड़ा कर सकते हैं, चला सकते हैं, चालना दे सकते हैं, इसलिए मैं आपका जो है आभारी हूँ। और सभी उपस्थित हमारे प्रताप पाटिल लोग सभी जो है, और हमारे युवक मंडली आ रहे हैं, हमारे केशव सरवंशी है, पंचशील पाटिल है, हमारे तगरखेड़े जो नामदेव है, और जो है बामनी सतीश है, और जो है बहुत हमारे जो है जनार्दन बिरादर है, मालगिरी जो है दिगंबर है, चांदुरी के पाटील साहेब दिगंबराव पाटील आहे, अशा अनेक जो है सोमनाथ पाटपुरे है, सर्व जे भालकीतले जे आहे महान लोक डॉक्टर सर्वांनी जे आहे सहकार केल्यामुळं हे कार्यक्रम पार पडत आहे। तर सर्वांना मी आभार व्यक्त करतो, सहकार करा कार्यक्रमाला, या एवढी नम्र प्रार्थना करतो।